यानंतर या तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सातपुते सर यांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की। अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा, शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा। अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा न देणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा न करणाऱ्या सरकारचा, वर्षा बंदची लोडशेडिंग आंदोलन केलं। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण बघतो की जिल्हाभर लोड शेडिंग सध्या चालू आहे आणि शेतकऱ्यांचं जे शेतकरी आपला तळहाताच्या फोडासारखं आपलं पीक सांभाळतो, परंतु डोळ्यात एकच ते पीक करपून जात आहे, जळून जात आहे। पाणी मुबलक असताना फक्त वीज नसल्यामुळं शेतकऱ्यांना जगवलेलं पीक अक्षरशः या उन्हामुळं, या उष्णतेमुळं करपून जात आहे। तर आम्ही या ठिकाणी आज MSEBच्या सर्व अधिकाऱ्याला आम्ही ताकीद दिलेली आहे, 8 दिवसामध्ये जर तुम्ही सुरळीत वीज पुरवठा नाही केला, आम्ही त्यामध्ये सांगितलं आहे की फडणवीस सरकार म्हणते की मी शेतकऱ्यासाठी सरकार काम करते, परंतु शेतकरी विरोधी काम करणार हे सरकार आहे। वर्षा बंगल्यावर लोडशेडिंग चालू करावी, तसेच मलबार हिलची लोडशेडिंग चालू करावी, म्हणजे शेतकरी राजा कसा जगत असेल, तळहातावर सांभाळलेलं पीक त्याचं डोळ्यात एकच करपून जातं, त्यावेळेस त्याला काय यातना होत असतील हे त्या नेते मंडळीला कळेल, म्हणून आम्ही सांगितलं की वर्षा बंगल्याची लोडशेडिंग चालू करावी, मलबार हिलची लोडशेडिंग चालू करावी, जेणेकरून यांना कळेल की शेतकरी कसा जगत असेल, सर्वसामान्य लोक कसं जगत असतील। या ठिकाणी 8 दिवसामध्ये जर सुरळीत वीज पुरवठा नाही केला तर आम्ही MSEBच्या ऑफिसमधील कुठल्याही कर्मचाऱ्याला काम करू देणार नाहीत। अगोदर शेतकऱ्याला सुरळीत वीज पुरवठा द्या, अन्यथा तुमच्या खुर्च्या खाली करा। फडणवीस सरकार शेतकऱ्यांना जे वेड्यात काढत आहे, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, शेतामध्ये पीक उभे आहेत, पण शेतकऱ्याला योग्य दाबाने 8 तास पण वीज भेटत नाही आहे। इलेक्शनच्या टायमिंगला ह्यांनी 24 तास वीज द्यायचं आश्वासन दिलं, पूर्ण दिवसभर वीज द्यायचं आश्वासन दिलं, पण ही शेतकऱ्याला 8 तास पण वीज देऊ शकत नाही आहेत। आणि ग्रामीण भागात गावामध्ये सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 10 ही टोटल वीज बंद आहे। सबस्टेशनमधून वीज बंद केली जाते, वरून फोन केला तर सबस्टेशनला फॉल्ट आहे म्हणून सांगितलं जातो। ही अघोषित लोडशेडिंग जी चालू केली आहे ही वेळीच बंद करावी, यासाठी आज आम्ही लाडके आमदार कैलासदादा पाटील व खासदार ओमदादा राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? जर ह्यांनी लवकरात लवकर लाईट जर सुरळीत केली नाही व योग्य दाबाने 8 तास शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध करून दिली नाही तर आम्ही पूर्ण जिल्ह्याभर आंदोलन करू। या सरकारी अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही।